25-25 लाख रुपये आमच्या परिवाराला आश्वासन दिल्याप्रमाणे जर देण्याची जर दानत नसेल तर फक्त देवेंद्र फडणवीस यांनी एवढं सांगावं की मी जे आश्वासन दिलं होतं 25-25 लाखाचं ते मी दिलं नाही, त्याच्यानंतर आम्ही सरकारला एक पैसासुद्धा मागणार नाही, अशा पद्धतीने या सर्व पीडित परिवारांची भावना आहे. 104 दिवस यांनी आंदोलन केलं पण याच्याकडे लक्ष नाही सरकारचं. तिथले खासदार तिथे आंदोलन करतात, उपोषण करतात, त्याच्याकडे लक्ष नाही. ही सर्व मंडळी त्या ठिकाणी उपोषणाला बसली आणि म्हणून याच्याकडे फारच कमी दिवस लागलेले आहेत. आता आचारसंहिता केव्हा लागू शकते यांची एकच शेवटली मागणी आहे की आचारसंहिता लागण्याच्या पहिले जर यांनी आश्वासनाप्रमाणे जर पैसे दिले तर ठीक, नाहीतर देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा जनतेसमोर येऊन सांगावं की आमच्या सरकारची दानत तुम्हाला मदत करायची नाही. त्याच्यानंतर चंद्रशेखर मडावी यांना काही सांगायचं असेल सांगतील. एक मिनिट, हा व्हिडिओसुद्धा आहे देवेंद्र फडणवीसचा, जे आश्वासन दिलं होतं त्यांचा व्हिडिओसुद्धा आहे, पण आता आपला वेळ घेणार नाही. वाचून दाखवू का? फॉरवर्ड करून मध्ये मी सांगतो की एकनाथ शिंदेने तो मंत्रालयात सांगितलं, पण यांनी आपल्या समोर येऊन सांगितलं. मी व्हिडिओ आपल्या सर्वांना फॉरवर्ड करतो. माझं नाव चंद्रशेखर मडावी, वर्धा येथील रहिवासी आहो. वर्धेमध्ये 14 लोक असे आहेत की जे या समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातामध्ये मृत पावले. या 14 लोकांसहित जे 25 लोक दगावले ते 5 जिल्ह्यातले होते. आम्ही सर्व लोकांनी मिळून 8 डिसेंबरपासून तर लोकसभेची आचारसंहिता लागतपर्यंत साखळी उपोषण केलं. त्या साखळी उपोषणामध्ये आमची मागणी एकच होती की माननीय देवेंद्र फडणवीस यांनी 1 जुलै 2023 रोजी बुलढाण्याला जेव्हा अपघात झाला होता त्या ठिकाणी असंख्य प्रसार माध्यमांसमोर ही घोषणा केली होती की प्रत्येक पीडित परिवारांना 25 लाख रुपये देऊ, घटनेची सखोल चौकशी करू आणि दोषींवर कारवाई करू. परंतु या 3 पैकी एकही गोष्ट न झाल्यामुळं आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा म्हणून कुठेतरी साखळी उपोषणाच्या माध्यमातून शासनाला जाब विचारला. दुर्दैवानं असं झालं की आम्ही जाब विचारताना जे काही आंदोलन केले त्या आंदोलनामध्ये एक नागपूरला सुद्धा आंदोलन केलं होतं. आम्ही नागपूरला रामनाम जप आंदोलन ज्यावेळेस जानेवारी महिन्यामध्ये केलं होतं त्यावेळेस या नागपूर शहर झोन 2चे जे DCP आहे राहुल मदने साहेब त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत लिखित स्वरूपात एक पत्र दिलं होतं त्यांच्याकडून की आम्ही या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी SIT गठीत करू आणि विदर्भ ट्रॅव्हल्स ज्याच्यामुळे हा अपघात झाला होता त्याची मान्यता रद्द करू. परंतु यातलं असं काहीही झालं नाही. जी घोषणा केली होती त्याची अंमलबजावणी झाली नाही. आंदोलनाच्या माध्यमातून जे प्रश्न उपस्थित केले त्यावर उत्तर आलं नाही. हिवाळी अधिवेशनमध्ये विरोधी पक्षनेते वडेट्टीवार साहेबांनी मुद्दा उपस्थित केला तेव्हाही उत्तर नाही. आदरणीय माजी गृहमंत्री अनिल बाबू देशमुख यांनी पोटतिडकीनं 1 जुलै आणि 3 जुलै दोन्ही वेळेस प्रश्न उपस्थित केला पण शासन याच्यावर उत्तर द्यायला तयार नाही. तर आमची आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्व परिवारांच्या वतीने एकच विनंती आहे की गृहमंत्री उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यावेळेस तुम्ही वर्धेचे पालकमंत्री पदावर होते आणि वित्तमंत्री पदावर होते त्यावेळेस तुम्ही ही घोषणा केली होती. त्या घोषणामध्ये जर सत्यता नाही आहे ही घोषणा तुम्ही कुठेतरी 2 जुलैला जो शपथविधी घ्यायचा होता त्याच्या काही गडबडीत जर तुम्ही केली असेल तर तुम्ही जाहीरपणे त्याच प्रसार माध्यमांसमोर येऊन हे घोषित करा. अथवा या पीडित परिवारांमध्ये काही परिवार आज उद्ध्वस्त झालेले आहेत. 9 ते 10 लोक असे आहेत की ज्यांचं एकुलतं एक सदस्य गमावून ते परिवार देशोधडीला लागलेले आहेत. तर त्यांची थोडीशी काळजी घ्या आणि या ज्या 1.5 वर्षापासून हा जो प्रश्न अनुत्तरित आहे त्याला उत्तर द्या. जर तुम्ही या आचारसंहिता लागायच्या आधी जर याच्यावर तोडगा काढला नाही तर आम्ही पुनश्च हे विषय परिवार आंदोलनाची भूमिका घेऊ आणि त्या भूमिकेच्या माध्यमातून कायदा आणि सुव्यवस्थेवर जर प्रश्नचिन्ह निर्माण झाले तर त्याची सर्वस्वी जबाबदारी साहेबांची राहील. बस एवढंच आम्ही